उच्च न्यायालयात 2 PIL फाईल केली होती. एक PIL जे होती ते घाटीच्या संदर्भात होती. मग चीफ जस्टिसने जेव्हा ते PIL बघितली होती त्यांनी स्वतः सांगितलं होतं की इतके मोठे इश्यूज आहे याच्यामध्ये, आपण याचा स्कोप फक्त या जिल्ह्यापुरता ना ठेवता आपण सर्व महाराष्ट्राला याचा इन्क्लूड करू त्या PIL मध्ये. आता 3 दिवसापूर्वी 1.5 तास हायकोर्टात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये अनेक मुद्दे आणि अनेक मोठे निर्णय हायकोर्टाने दिलेले आहे, जे फक्त आज आपल्या जिल्ह्यापुरता ते नाही राहणार आहे, पण ते संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. विशेषकर हॉस्पिटल्सला आणि डॉक्टर्सला एक फायदा होणार आहे. सर्वप्रथम मी आपल्याला ओळख करून देतो. आमचे ॲडव्होकेट प्रसाद जरारे आहे, जे माझ्या PIL मध्ये ते माझी मदत करत आहे. ते आणि अजून एक PIL मी फाईल केलेली आहे, तेही एक्सेप्ट झालेली आहे, त्याच्या बाबतीतही मी बोलतो. पण जे घाटीच्या संदर्भात आणि हॉस्पिटलच्या संदर्भात जे मी PIL फाईल केली होती, तर मी कोर्टासमोर एक मुद्दा उपस्थित केला होता. 2-3 वेळा ते मुद्दा उपस्थित केला होता की नवीन हॉस्पिटल्स सर्व जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि खूप अभिमानाने ते सरकारचे मंत्री हे सांगतो की आता आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही एक हॉस्पिटल सुरू करणार. प्रश्न हे येतो की हे हॉस्पिटल फक्त बिल्डिंगवर आणि मशिनरी खरेदी करून चालणार नाही. हॉस्पिटल चालवण्यासाठी तुम्हाला शिक्षक पाहिजे, तुम्हाला डॉक्टर्स पाहिजे, प्रोफेसर्स पाहिजे, असोसिएट प्रोफेसर्स पाहिजे आणि असिस्टंट प्रोफेसर्स पाहिजे. हे आहे का आपल्याकडे? तर स्पष्ट सांगतो की हे नाही आहे. कारण जे एक्झिस्टिंग हॉस्पिटल्स मेडिकल कॉलेजेस आपल्याकडे आहे त्याची अवस्था आपण बघितलं तर सर्व मेडिकल कॉलेजेस जे राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये खूप मोठा तुटवडा आहे, खूप मोठी वेकेन्सी आहे. तर काय करायचं की एक मोठी बिल्डिंग बांधायची, कोट्यवधी रुपये त्याच्यावर खर्च करायचं. मग हॉस्पिटलला सुरू करण्यासाठी परमिशन कधी मिळतं? जेव्हा पहिले ते मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, ज्याला आपण MCI म्हणायचं, त्याचं आता हे झालेलं आहे नॅशनल मेडिकल कमिशन. ते आता MCI राहिलेलं नाही आहे, ते NMC झालेलं आहे. ते NMCची टीम येतं आणि ते बघतं की या हॉस्पिटलची बिल्डिंग तयार आहे, त्यांच्याकडे इक्विपमेंट्स कोट्यवधी रुपयांच्या खरेदी केलेली आहे. मग स्टाफ कुठे आहे? मग स्टाफचा कसा धंदा सुरू केला होता त्यांनी? अनेक वर्षापासून हे सतत सुरू होतं हे प्रयोग की हॉस्पिटलची बिल्डिंग तयार झाली, NMCची टीम येणार आहे, मग अंबेजोगाईकडून, धुलियाकडून, मग कोणत्या दुसऱ्या हॉस्पिटल मेडिकल कॉलेजकडून टीचर्सला टेम्पररी बेसिसवर फक्त ते NMCला दाखवण्यासाठी ते ट्रान्सफर करायचं. आता 13 मार्चला हे कमिशनरनी एक नोटीस पाठवली होती. त्याच्या अगोदरही मी कोर्टाला अनेक असे नोटिसेस दिले होते. कोर्टाने दखल घेतली होती, तरी सुद्धा यांची हिंमत बघा की 13 मार्चला त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्या नोटिफिकेशन, हे सगळं कॉपीज मी आपल्याला स्कॅन करून पाठवतो. त्या 13 मार्चच्या नोटीसमध्ये त्यांनी 35 डॉक्टर्सला कुठे पाठवण्याचा की परभणीला NMCची टीम येत आहे आणि आम्हाला त्यांना दाखवण्यासाठी की हे सगळे आमच्याकडे स्टाफ अवेलेबल आहे. मग कुठून तर अंबाजोगाई, नांदेड, लातूर, औरंगाबाद या ठिकाणाहून किती डॉक्टर्सना 35 डॉक्टर्सना तिथे तुरंत रुजू होण्याचे ऑर्डर्स देण्यात आले की तुम्ही तिथे जा, NMCची टीम येईल आणि मग तुम्ही परत आपल्या जे होम हे आहे त्याच्यामध्ये. मग 2 दिवसानंतर 15 मार्चला पुन्हा त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं कमिशनरनी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी, आणि किती डॉक्टर्स आहेत त्याच्यामध्ये 47 डॉक्टर्स. ते 47 डॉक्टर्सला तुरंत सगळ्या डीन्सना आदेशित करण्यात आले की NMCची टीम येत आहे आणि हे NMC टीमला आपल्याला दाखवायचे आहे. त्यांनी त्रुटी काढली होती
की आपल्याकडे डॉक्टर्स नाही आहे, तर आपण टेम्पररी बेसिसवर यांना शिफ्ट करत आहे. मग हे मुद्दा मी लोकसभेमध्ये पण उपस्थित केला होता की एक सरकारी डिपार्टमेंट दुसरा सरकारी डिपार्टमेंटला कशा चीट करत आहे. हे चीटिंगचा एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये 47 डॉक्टर्सला कुठे सांगण्यात आला की तुरंत त्यांना उस्मानाबादला पाठवा, कारण उस्मानाबादलाही एनएमसीची टीम येत आहे. मग हे 47 डॉक्टर्स कुठले, तर आपल्या मेडिकल कॉलेजचे, अंबेजोगाई मेडिकल कॉलेजचे, जिथे ऑलरेडी खूप एक्झिस्टिंग स्टाफ हे आहे करते. आणि याच्यामध्ये खूप सारे डॉक्टर्स जे आहेत ते आमचे कॅन्सर हॉस्पिटलचे आहे, घाटी हॉस्पिटलचे आहे, हे सगळं. मग त्याच्या बाबतीत कोर्टाने खूप मोठी दखल घेतली, खूप सिरियसली घेतलं. आणि मी कोर्टानं हे सांगितलं, आणि कशा प्रकारे मी सांगितलं की साहेब हे जे प्रयोग सुरू आहे हे सर्व हॉस्पिटल्समध्ये सुरू आहे. ते हॉस्पिटलची बिल्डिंग तयार करणार, कोट्यवधी रुपयांचे इक्विपमेंट्स खरेदी करणार, आणि त्यांच्या एनएमसीची टीम गेली तर ते हॉस्पिटल सुरू होत नाही. आणि त्यांना मी एक एक्झाम्पल दिलं. कोणतं एक्झाम्पल दिलं, हे कुंजखेडाचं. मी कुंजखेडा कन्नड तालुक्यामध्ये येतं. ते कुंजखेडामध्ये मी अनेकदा गेलो, अनेक प्रयत्न केले की हे मोठी बिल्डिंग तिथे उभे करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपये त्याच्यावर आम्ही खर्च केलेले आहे. कोट्यवधी रुपये या बिल्डिंगवर खर्च केलेले आहे. मग सरपंचांनी मला पत्र दिले आणि त्यांनी सांगितलं की साहेब हे 9 वर्षापासून ते सुरू झाली होती, एक दिवसही हे बिल्डिंगचा उपयोग करण्यात आलेला नाही आहे. काय आहे तर ते उपकेंद्र आहे. तर मी कोर्टाला हे पिक्चर सहित दिलं की साहेब कोट्यवधी रुपये देण्याचा याचा मागे अर्थ हे आहे की ते कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना पैसे देते, ते तिकडचे स्थानिक नेते आहे त्यांना पैसे मिळते बिल्डिंग बांधण्यासाठी. जे 5-5 जे कमिशन असतं त्यांच्या, ते ठेकेदार त्यांना देतं. मग याची जबाबदारी कुणावर आहे का नाही आहे की हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी. मग इकडचे पेशंट्स कुठे जात आहेत, तर लांब लांब जे हॉस्पिटल आहे तिथे जा, तुम्ही काय करायचं आहे तुम्ही करा. हे फोटो सहित दिलं. मग कोर्टाने त्याचीही खूप मोठी दखल घेतली आणि कोर्टाने 15 ऑगस्ट पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे हॉस्पिटल सुरू करा, हे असे निर्देश दिले. आणि हे जे आणि हे जे डॉक्टर्सना शिफ्ट करण्याचं जे हे केलं होतं, आता त्याचा फायदा काय होणार आहे की कोर्टाने हे सांगितलेले आहे की हे जे आम्ही ऑर्डर देत आहे ते ऑर्डर याची कॉपी नॅशनल मेडिकल काउन्सिलला पाठवा आणि त्यांना सांगा की महाराष्ट्रामध्ये असे प्रकारचे हे धंदे सुरू आहे, त्यांना दाखवा आहे. कोर्टाने जे हे केलेले आहे, such teaching and non-teaching staff are being moved out of the various government medical colleges and hospitals all over the state so as to be posted at the newly established medical colleges to create an eye wash. म्हणजे लोग उन एलएमसी टीम की आंखों में धूल झोंकने का ये काम कर रहे हैं ताकि to seek a favorable report and get appropriate recognition for the newly established medical colleges and hospitals. त्यांनी हे सांगितलं की ऑलरेडी जे एक्झिस्टिंग आमचे हॉस्पिटल्समध्ये स्टाफ कमी आहे, मग हे धंदे तुरंत थांबायला पाहिजे. मग तिथे घाटीचे एक स्टाफ होतं, त्यांनी तुरंत येऊन असं सांगितलं सरकारी पीपीच्या काना की आमच्याकडेचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना रिलीव्ह करण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही लवकर उस्मानाबादला आणि परभणीला तुम्ही रुजू व्हा टेम्पररी बेसिसवर. कोर्टाने ते थांबवले. कोर्टाने ते सांगितलं की तुरंत in the event these doctors have been relieved, we direct that such orders be kept in abeyance and the doctors would continue at the present postings at Aurangabad, considering the grim position in the government medical college and hospital at Aurangabad, which is already facing shortage of professors, associate professors and assistant professors. We further direct that none of the doctors shall be relieved
फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह स्टेशन्स म्हणजे जे जे मेडिकल कॉलेजेस चे डॉक्टर्सला सांगण्यात आलं होतं, जसे लातूर आहे, अंबाजोगाई आहे, सोलापूर आहे, हे सगळं डॉक्टर्सना सांगण्यात आलेलं आहे की कुणालाही रिलीफ करायचं नाही, कुणालाही कुठेही पाठवण्याची गरज नाही आहे. तर हे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लागू होणार आहे की कोणतीही एनएमसी टीम आली तर कोणत्याही डॉक्टर्सला कुठेही पाठवण्यात येणार नाही. जे अनेक वर्षापासून हे प्रथा सुरू होती, अनेक वर्षापासून. म्हणजे एक गव्हर्नमेंट डिपार्टमेंट दुसऱ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला सांगतो की आम्ही हे चीटिंग करत आहे, आणि हे जे कमिशनर आहे की कोर्टाने हे दखल घेतली की किती बोल्डली, किती डेअरिंग आहे त्यांच्यामध्ये की ते स्पष्ट आपल्या सब्जेक्टमध्ये लिहितं की परभणी येथे राष्ट्रीय वैद्यक आयोगाच्या झालेल्या निरीक्षणाच्या अनुषंगाने त्रुटीची पूर्तता करण्याकरिता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदावर खालील तक्त्यामधील नमूद अध्यापकांची निवड तात्पुरत्या स्वरूपात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्यात येत आहे. म्हणजे इतकी बोलली ते सांगत आहे की एनएमसीची टीम येत आहे आणि त्यांना दाखवण्यासाठी तुम्हाला तिथे पाठवायचं आहे. तर हे महाराष्ट्रामध्ये हे हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे हे सगळं बंद होतील. आता दुसरा एक महत्वाचा एक मुद्दा मी कोर्टासमोर जे उपस्थित केलेला आहे, आणि दुर्दैव मला हे वाटतं की मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की आमची एक डेड सोसायटी झालेली आहे, विशेषकर औरंगाबादची आमची जे आहे ना, आम्ही एक डेड सोसायटी आहे. आपल्याला असं वाटत असेल तर जिवंत लोक राहतात, पण तशी गोष्ट राहिलेली नाही आहे. कारण दुसऱ्या शहरामध्ये असे प्रकार घडले तर सामान्य लोक रस्त्यावर उतरतात, ते विरोध करतात. आपल्याकडे युनिव्हर्सिटी गेली, स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, काही करायचं नाही, आपल्याकडून एम्स गेलं तर काहीही करायचं नाही. हे आपण एक डेड सोसायटी झालेलं आहे. मग ही कोर्टाला मी एक मुद्दाही उपस्थित केला की आपण 150 कोटी रुपये खर्च करून सुपर स्पेशालिटी बिल्डिंगची बांधली. 150 कोटी, 120 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आणि 30 कोटी रुपये राज्य सरकारने दिले. आणि मग त्यांनी एक MOU साईन केलं राज्य सरकार आणि केंद्र सरकारने की आम्ही हे पैसे देत आहे सुपर स्पेशालिटी हे साठी हॉस्पिटल्स. किती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स बांधण्यात आले महाराष्ट्रामध्ये? तर 4 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स महाराष्ट्रामध्ये बांधण्यात आले. त्याच्यापैकी एक आहे आपल्या औरंगाबादचा, दुसरा आहे आपले अकोला, अमरावती आणि लातूर. हे 4 ठिकाणी बांधण्यात आले 150 कोटी रुपये खर्च करून. आजही ते 100% सुरू झालं का नाही? मग मी जेव्हा PIL फाईल केली आणि त्यांना सांगितलं, आणि मी मीटिंगमध्ये सांगितलं की ते बिल्डिंगाचा उपयोग होत नसेल तर आपण लावणीचा कार्यक्रम तिथे ठेवावा, कारण बिल्डिंग तसंही पडलेली आहे, त्याचा उपयोग होत नाही, तर आपण लावणी करू तिथे, चांगल्या लोकांना, पेशंट्सना मनोरंजन होते. त्याचा परिणाम काय झाला की PIL मुळे, की वारंवार तुम्ही जेव्हा PIL मध्ये सांगत होते की साहेब ती आमची बिल्डिंग पडलेली आहे, आज त्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे एक्सपर्ट जे डॉक्टर्स आहेत ते सगळे डॉक्टर्स तिथे उपलब्ध करण्यात आलेले आहे. कोणकोणते डॉक्टर्स आहेत? तर कार्डिओलॉजिस्ट आहे, न्यूरोलॉजिस्ट आहे, युरोलॉजिस्ट आहे, कार्डिओवॅस्क्युलर थोरॅसिक CVTS आहे, निओनेटॉलॉजी आहे, न्यूरोसर्जरी आहे, नेफ्रॉलॉजी आहे. हे सगळे जे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत तिथे आलेले आहेत. पण ते काय करत आहे सध्या? ते फक्त OPD करत आहे. गरीब पेशंट गेला की हो तुला किडनीचा ट्रान्सप्लांट करायचं आहे, आम्ही करू शकत नाही. तुला बायपास करायचा आहे, आम्ही करू शकत नाही. आणि ते का करू शकत नाही? तर हे जेव्हा गिरीश महाजन साहेब इथे आले होते मागच्या कार्यक्रमामध्ये घाटीमध्ये, मग मी ते मुद्दा उपस्थित केला होता. त्याच्यानंतर त्यांनी 8 दिवसानंतर एक मीटिंग, सगळ्या डीन्सची मुंबईमध्ये एक मीटिंग बोलवली होती, आणि त्या मीटिंगमध्ये सगळ्या डीन्सना सांगण्यात आलं होतं की तुम्ही आपले रिपोर्ट्स आम्हाला सबमिट करा की तुमच्या हॉस्पिटलमध्ये किती कमतरता आहे आणि काय कमतरता आहे. मग त्यांनी हे सांगितलं की आमच्याकडे हे सगळं एक्सपर्ट डॉक्टर्स आहे, आमच्याकडे कोट्यवधी रुपयांचे इक्विपमेंट्स धूळ खात पडत आहे जे ऑपरेशनसाठी लागतात, पण ते आम्ही करू शकत नाही. कारण काय आहे की त्यांना नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे.
नर्सेस त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे आणि त्यांनी स्पष्ट हे आपल्या डीनने जे रिपोर्ट दिलेली आहे, लवकरच नियमित नर्सिंग स्टाफ व इतर तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होताच अँजिओप्लास्टी व आंतररुग्ण तसेच शस्त्रक्रियागार सेवा सुविधा रुग्णांसाठी कार्यान्वित करण्यात येईल. मग मी ते डॉक्टर्सला भेटलो, जे एक्सपर्ट डॉक्टर्सला, की काय अडचण काय आहे. तर त्यांनी सांगितलं की साहेब काही नाही, आम्ही सकाळी येतो, ओपीडी करतो आणि ओपीडीचा आकडा किती आहे दर महिन्याला मागच्या 3 महिन्यामध्ये त्यांनीच आकडा दिलेले आहे. त्या आकड्याप्रमाणे जानेवारी टू मार्च या 3 महिन्यामध्ये किती गोरगरीब पेशंट्स त्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आले तर 6,118. 6,000 हे गोरगरीब लोक आहेत जे ओपीडी मध्ये आले आणि त्यांना सांगण्यात आलं की तुला किडनीचा प्रॉब्लेम आहे, तुला ब्रेनचा प्रॉब्लेम आहे, तुला किडनीचा प्रॉब्लेम आहे, हे सगळं प्रॉब्लेम्स त्यांना सांगण्यात आले. मग त्यांनी विचारलं की आम्ही काय करायचं. तर तुझ्याकडे पैसे असेल तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा, करा, नाही तर तुझ्या मृत्यूची वाट बघा. याचा अर्थ हे स्पष्ट होतो. तर हे सगळं असल्यावर मग मी कोर्टाला हे सांगून दिलं. तर कोर्टानेही त्याच्या बाबतीत सरकारी वकीलला सांगितलं की हे जे आहे त्याच्या बाबतीत तुम्ही आम्हाला सरकारकडून डिटेल्स घ्या की हे कोणत्या प्रायव्हेट प्लेयर्सला देण्याचा हे घाट सुरू आहे. मी कोर्टाला सांगितलं की माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं लपवून छपवून हे सगळं सुरू आहे. त्याचे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढण्यात आलेले आहे कुठल्याही. आणि हे औरंगाबादकरांना लाज वाटायला पाहिजे की 3 जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहे लातूर, अकोला, अमरावतीचे, एकही मोठ्या उद्योगपतींनी त्याच्यामध्ये हे केलं नाही, इंटरेस्ट दाखवलं नाही. आमच्याकडे 6 उद्योगपतींनी इंटरेस्ट दाखवले की हे 150 कोटीची इमारत, इक्विपमेंट्स, डॉक्टर सहित चालवायला आम्ही तयार आहे. मग हे प्रायव्हेट एका त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचं असेल किंवा कराड साहेबांच्या कोणत्या नातेवाईकांचा असेल, गिरीश महाजनच्या कोणत्या नातेवाईकांच्या मित्रांच्या जवळचा असेल. मग कशाला आपल्याला, मी कोर्टाला स्पष्टपणे सांगितलं की कोर्टामध्ये मी हे शब्द वापरले की साहेब सगळं एक्सपेरिमेंटल ग्राउंड जे आहे ते फक्त तुम्ही आमच्या शहराला कशाला हे करतो. आमच्या शहरामध्ये सगळे एक्सपेरिमेंट, सर मी म्हटलं की GTL कंपनी नावाची आली होती तेव्हा अजितदादांनी सांगितलं होतं की ती मोठी कंपनी आहे, कोट्यवधी रुपयांच्या चुना लावली शहराला आणि पडून गेली. मग समांतर आली, हेही आमच्या शहराला. मग आता हे नवीन हे प्रयोग. मग अडाणी साहेब ट्रान्समिशनसाठी कुठे, तर औरंगाबादच्या डिस्ट्रीब्युशनसाठी अडाणी साहेबांनी एक्सप्रेशन इंटरेस्ट हे केलेले आहे. तर हे सगळं कशामुळे होत आहे की आपण एक डेड सोसायटी झालेली आहे. आता हे पत्रकार परिषद संपली की एका पत्रकार उभे राहणार आणि सांगणार तुम्ही आपल्या पत्रकार परिषदेमध्ये औरंगाबादचं नाव कशाला विचारतो, नवीन नाम आपल्याला माहित नाही आहे का. कारण आपण हे डेड सोसायटी झालेली आहे. आपल्याला प्रमुख मुद्द्यांशी काही देणं घेणं नाही आहे. आपल्याला फालतू मुद्दे घ्यायचे आहे आणि त्या फालतू मुद्द्यावरही आपल्याला चर्चा करायची आहे. हे वास्तुस्थिती झालेली आहे आणि दुर्दैव आहे. मी सर्वांच्या बाबतीत बोलत नाही, पण हे खरी गोष्ट आहे की याच्या बाबतीत कोण बोलणार. ज्या लोकांनी मोठे मोठे मोर्चे काढले होते याच्या बाबतीत मला साथ द्यायला तयार आहे किंवा मला आदेश करा की तुमच्या सोबत मी यायला तयार आहे. याच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्या तुम्ही, नाहीतर उद्या गोरगरीब लोकांसाठी. मला माहित आहे की इकडचे डॉक्टर कराड साहेब आपल्या भाषणामध्ये, एक भाषणमध्ये 10 वेळा सांगतो मी डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे. बाबा तू डॉक्टर आहे, आपल्याला गरीब पेशंटची काळजी करायला पाहिजे. आणि हे आपण प्रायव्हेट प्लेयर्सला देण्याचा काय कारण आहे. आणि मग तुम्ही हे सांगणार नाही आम्ही अग्रीमेंट जेव्हा करणार तर असं अग्रीमेंट करणार की जे रेट्स आहे एक्झिस्टिंग रेट्स त्या रेट्स प्रमाणेच आम्ही हे प्रायव्हेट प्लेयर्सला हे देणार आहे. खरं आहे. हे जे प्रायव्हेट प्लेयर्स आलेले आहे त्याच्यामध्ये एकही सामाजिक संघटनेचा नाही आहे, एकही काही सोशल कॉजसाठी येत नाही आहे. ते धंदा करण्यासाठी येत आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे
जे MRI असणार, CT स्कॅन असणार, जे पैसे पेशंट्सकडून किती आपल्याला घ्यायचे आहे, आज 50 रुपये असतील तर ते निर्णय घेतील त्याच्या बाबतीत. एक्सरे करायचे आहे तर ते निर्णय घेतील की नाही इतक्या पैशामध्ये आम्हाला परवडत नाही आहे. आणि मी आपल्याला आज सांगून देतो की जेव्हा हे होणार आणि होणार मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की हे सगळं होणार कारण त्याच्यामध्ये मिनिस्ट्रीचा इन्व्हॉल्वमेंट आहे, खूप मोठ्या मोठ्या लोकांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे. तर मी फक्त आपल्याला सांगतो कारण मला माहित आहे की माझी सोसायटी जी आहे ते कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर रिॲक्शन देणार नाही. आपल्याला काय करायचे, आपल्याकडे तर पैसे आहे, आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणार गोरगरिबांसाठी म्हणून आपल्याला काय करायचं. हो, पण त्यातच एक मिनिट सर, त्यातच कोर्टाने विचारलंय ना की हु वुड डिसाइड द स्ट्रक्चर ऑफ चार्जेस. हा प्रश्न सरकारला केला आहे ना कोर्टाने याच प्रकरणात. येस, कोर्टाचा स्वतःचा एक ऑब्झर्वेशन असा होता की बहुतेक ते प्रायव्हेट प्लेयर्सला असं सांगतील की तुम्ही जे रेट्स एक्झिस्टिंग आहे त्या रेट्सने तुम्ही करा. मी सांगितलं हो सर तसंच आहे, पण कोणीही त्याच्यामध्ये जे पैसे टाकणारे जे आहे ते सोशल आणि चॅरिटेबल कॉजला येत नाही आहे. जे लोकांना पैसे टाकायचे आहे, इन्व्हेस्ट करायचे आहे, त्यांना 2 पैसे कमवायचे आहे त्याच्यातून. काही चॅरिटेबल ऑर्गनायझेशन पुढे आलेली नाही आहे की आम्हाला चालवायचे आहे. असे अनेक लोक आहे ना शहरामध्ये जे चॅरिटेबल साठी हे करतात की त्यांचा इंटरेस्ट असेल की नाही आम्ही ते चालवायला घेऊ करते. आणि मग मला एक प्रश्न येतो की मग लातूरला का येत नाही, अमरावतीला का देवेंद्र फडणवीस साहेब देत नाही, अकोल्याला का देत नाही, हे सगळं माझ्याकडे कशाला येत आहे हे याच्या बाबतीत हे केलेलं आहे. दुसरा सर्व महत्वाचा ज्याचा ड्रग्स जे केंद्रबिंदू होता आमचा PILचा, ते केंद्रबिंदू जे होता ते पोस्ट फिल करण्याचा. तर मी आपल्याला हे सगळं कॉपीज आपल्याला देतो कारण त्याच्यामध्ये सविस्तर आहे किती वेकेन्सीज होती आणि आज किती वेकेन्सीज फिल करण्यात आलेली आहे. आता जे त्यांनी क्लास 3 क्लास 4च्या बाबतीत सांगितलेलं आहे की TCS भरणार आहे आणि TCSना आम्ही सांगितलेलं आहे की हे लवकरात लवकर भरा. हे सगळं मी काय रुटीन झालं होतं. मी कोर्टाला आम्ही हे सांगितलं की साहेब किती वर्ष चालणार. 2021ला मार्च 2021ला मी PI फाईल केली होती आणि दरवेळी ते आपलं एक ॲफिडेव्हिट सादर करायचं की आमची प्रक्रिया झाली. MPSCचा आम्ही परीक्षा घेतलं पण त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार निघाला, मग ते सगळं कॅन्सल करण्यात आलेलं आहे. मी अनेकदा कोर्टाला सांगितलं की सामान्य गरीब लोकांना काय करायचे की MPSC मध्ये फ्रॉड झाला, चिटिंग झाली, पैसे कोणी खाल्ले म्हणून ते कॅन्सल करायला. आता कोर्टाने जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे पोस्टच्या बाबतीत तर त्यांनी हे सांगितलेलं कन्सिडरिंग ऑर्डर्स पास्ट सिन्स 4th January, March, April, May, 4th May 2021 onwards, we are now constrained to issue directions to the government by way of an ultimatum that the above mentioned vacancies, especially amongst doctors, shall be filled by 31st October 2023. आम्ही अल्टिमेटम देत आहे सरकारला. आम्ही अनेक ऑर्डर्स पास केलेले आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही आणि तर आज आम्ही एक डेट फिक्स करत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर, असोसिएट प्रोफेसर्स आणि असिस्टंट प्रोफेसर्सची आम्ही तुम्हाला एक शेवटची तारीख देत आहे की 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत. मग त्याच्या पुढे कोर्टाचं ऑब्झर्वेशन बघा. वी आर स्ट्रायकिंग अ नोट ऑफ कॉशन that we would not entertain a request for extension of time. आम्ही तुम्हाला सूचित करतो, आदेशित करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या टाइमला म्हणजे 31 ऑक्टोबरला आम्ही एक्सटेन्शन देणार नाही. We are constrained to do so after considering that all our earlier orders repeatedly passed, repeatedly requesting the state government to fill in the post though have been complied with to quite an extent, but the above stated vacancies need to be filled in. आणि खूप मोठे सारे हे वेकन्सीज त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेले आहे. मग त्याचा एक अल्टिमेटम देण्यात आलेला आहे आणि जे क्लास 3 आणि क्लास 4 च्या बाबतीत ही त्यांनी कोर्टाने एक डेट दिलेली आहे.
क्लास 3 आणि क्लास 4. ही जी ऑर्डर होती ही प्राध्यापक आणि डॉक्टरसाठी का? हा, हे जे ऑक्टोबर पर्यंतची आहे ते प्रोफेसर्स, असोसिएट प्रोफेसर्स अँड असिस्टंट प्रोफेसर्स. आणि आता हे जे आपल्याकडे जे एफिडेव्हिट त्यांनी सांगितलेले आहे तेही त्याची कॉपी मी आपल्याला पाठवतो. आनंद मला याच्या बाबतीत हे आहे की तुमच्या खासदार जे आहेत त्या खासदाराच्या PIL मुळे आज हजारोंच्या संख्येने हे पोस्ट पूर्ण महाराष्ट्राच्या हॉस्पिटल्समध्ये भरणार आहे. आणि ते जेव्हा हे सरकार आपल्याला पत्र पाठवते, कोर्टाला पत्र पाठवते, ते याच्यामध्ये उल्लेख करतं विषय जनहित याचिका क्रमांक 46/2021 श्री सय्यद इम्तियाज जलील विरुद्ध महाराष्ट्र शासन. मग फक्त आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत नाही बोलतो, क्लास 3 आणि क्लास 4ची आता जे वेकेन्सीच्या बाबतीत कोर्टाने जे एक डेट दिलेली आहे त्याच्यामध्ये किती पोस्ट फिल करणार आहे ते येणाऱ्या 3 महिन्यामध्ये, तर ते टोटल 10,900 क्लास 3 आणि क्लास 4ची पोस्ट हे सगळं भरण्यात येणार आहे. क्लास 3 आणि क्लास 4ची एम्प्लॉईजची. तर हे आपल्याला खूप हे क्लास 3 आणि क्लास 4ची जे आहे ना ते 3 महिन्याची कालावधी त्यांनी दिलेली आहे की 3 महिन्यामध्ये ते हे सगळं पोस्ट त्यांनी भरावं म्हणून असे आदेश दिले होते. आता आदेश दिलेला आहे त्याची 10,900 डेट पण आहे, त्यांनी डेट दिलेली आहे क्लास 3 आणि क्लास 4ची. बरं, तो याचा आकडा सांगा ना, प्राध्यापकांचा किती आहे? असिस्टंट ते सगळं नाही का मतलब आपल्याला नाही का हे मी स्कॅन करून पाठवतो, कारण हे सगळं महाराष्ट्राचं आहे. आपले जे हो, हो. विशेषतः जे न्यूजपेपर्सचे जे कॉपीज आहेत ते त्यांनी हे सगळं सांगितलेले आहे की आतापर्यंत आम्ही किती भरलेले आहे आणि किती वेकन्सीज आहे. म्हणजे क्लास 3ची जे पोस्ट आहे 6,936 क्लास 3ची पोस्ट आहे, वेकंट पोस्ट आहे. मग त्यांनी ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहे की त्याच्यामध्ये नर्सिंग किती आहे, नॉन टेक्निकल किती आहे, हे सगळं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. क्लास 4ची पोस्ट किती आहे तर 3,545 पोस्ट आहे. म्हणजे 350 आणि 7,000 याचा अर्थ 10,000 टोटल आपण कॅल्क्युलेट केलं तर 10,900 काहीतरी येत आहे. तर हे 3 ते 4 महिन्यामध्ये हे सगळं पोस्ट फिल करणार. त्याची डेट काय आहे एक्झॅक्ट? क्लास 4 साठी नाही, 31 ऑक्टोबर क्लास 4 साठी डेट काय आहे? ती डेट असं नाही का त्याची? ती 3 मंथ्सच लिहिलं आहे वेगळी. डेट आहे ते बघून मी आपल्याला सांगतो, कुठे डेट पण दिलेली आहे. तर हे याच्या बाबतीत होतं आहे असा बघून काही पॉईंट. तर हे जे सगळं आहे ना, मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की महाराज हे सगळं हॉस्पिटल जे आहे ते गोरगरीब लोकांचे आहे. तर हे मेडिकल हा दुसरा एक अजून मुद्दा एक आहे जे मला घ्यायचं नाही होतं. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की आशिष भिवापूरकर नावाचा एक डॉक्टर होता जे घाटी हॉस्पिटलमध्ये 3 वर्ष तिथे त्यांनी काम केलं. पेपरवर, फक्त पेपरवर सह्या करत होतं. एकही दिवस त्यांनी OPD केली नाही, त्यांनी कुठल्या क्लास घेतली नाही, कुठल्या ऑपरेशन त्यांनी केलं नाही. मग माझ्या PIL जेव्हा आलं होतं तर त्या PIL मध्ये मी सांगितलं होतं की कशा एक करप्ट प्रॅक्टिस त्या घाटीमध्ये सुरू आहे. तर ते आशिष भिवापूरकरचं एक्झाम्पल दिलं की एकही दिवस ते डॉक्टर इथे आला नाही आणि कमीत कमी ते 3 वर्ष जे आहे ते दर महिन्याला 2,52,000 रुपयेची पगार, बिनकामाची पगार दर महिन्याला 2,52,000 रुपयेची ते पगार उचलत होता. मग मी कोर्टाला स्पष्टपणे विथ एव्हिडन्सेस दिलं होतं की त्याचं कुठेही एकही OPD नाही आहे. मॅन्डेटरी असतं HODची की ते HODची मीटिंग दर 15 दिवसांनी डीन घेतं. एकही मीटिंगमध्ये ते उपस्थित नाही. कुठे त्यांनी लेक्चर घेतला तर एकही लेक्चर नाही. हे सगळं घेतलं होतं मी आणि कोर्टाला मी सांगितलं होतं तुम्ही सगळे अटेंडन्स जे आहे ते मागवा. मग कोर्टाने गंभीर दखल घेतली होती. ते सगळं अटेंडन्सचे रजिस्टर्स कोर्टाने आपल्याकडे मागून घेतली होती. मग त्या अटेंडन्समध्ये 2 वर्षाची जे सिग्नेचर्स होती आशिष भिवापूरकर साहेबांची, तर सगळ्या लास्टमध्ये एकही पेनचे
आणि घाईघाईने ते इतकं सिग्नेचर्स करून टाकले होते की संडेलाही साईन केली होती आणि जे सरकारी सुट्टी होती त्या दिवशी त्यांनी साईन केली होती. आणि मी स्वतः कोर्टाने सांगितलं अरे इतना प्रॉब्लेम है, ये तो संडे के दिन भी आ रहा है डॉक्टर. हे कोर्टाचे ऑब्झर्वेशन होते. गव्हर्नमेंट हॉलिडेलाही होतं. मग हे पैसे कुठे गेले होते, कोणी दिले होते त्याला? मग घाटीमध्ये एक त्यांचं हे आहे का नाही आहे की घाटीमध्ये काम करणारा तिकडचे जे डीन आहे त्यांचाही सगळ्यांचा हे सहभाग होता की बाबा 252 आपण तुला देणार, तू 1 लाख ठेव, 1 लाख आपल्या स्टाफला आपण वाटू, 50,000 याला आपण हे करू. हे सगळं रॅकेट. असं नाही होऊ शकत ना की सॅलरी इथून निघतं, मेडिकल कॉलेज औरंगाबादहून सॅलरी निघतं, ते औरंगाबादला कधी आलंच नाही. आणि हे मग कोर्टाने त्याची एक इन्क्वायरी लावायला सांगितलं आणि त्यालाही म्हणजे अनेक वेळा. मग मला हे नाही काय हे मुद्दा मी म्हटलं की माझा जे मेन फोकस आहे ते ओव्हरऑल मी इंडिव्हिज्युअलवर कशाला जॉब करते. मग त्यावेळची जे डीन मॅडम होते येरेकर मॅडम, त्यांनी एक ऍफिडेव्हिट कोर्टाला फाईल केली आणि तिने ऍफिडेव्हिटमध्ये सांगितले की हे डॉक्टर रेग्युलरली आमच्याकडे यायचं, ओपीडी करायचे, ऑपरेशन करायचे, हे सगळे ऍफिडेव्हिट त्यांनी दिले. मग मी कोर्टासमोर उभे राहून हे सांगितलं होतं की इधर आय एम टेलिंग लाईज, मी खोटं बोलत आहे ऑन ऍफिडेव्हिट, किंवा हे डीन मॅडम, रिस्पेक्टेड डीन मॅडम जे आहे ते खोटं बोलत आहे. आमच्या दोघांपैकी जे खोटं बोलणारा असेल त्याच्यावर सक्त कारवाई व्हायला पाहिजे. मी कोर्टाला सांगितलं होतं कारण त्यांनीही स्वॉन ऍफिडेव्हिट केलेलं आहे की ते येत होतं आणि मी म्हणत आहे की एकही दिवस ते आलं नाही. मग त्याची इन्क्वायरी कोर्टाने लावली. मागच्या अनेक मिटिंग्समध्ये ऍफिडेव्हिट एक हे घ्यायचं सरकारकडून की त्याची इन्क्वायरी सुरू आहे करते. मग 2 वर्ष होऊन सुद्धा तुमची अशी काय इन्क्वायरी करत आहे की त्याचा. मी मागच्या मीटिंगमध्ये कोर्टाला सांगितलं की इधर हे डॉक्टर जे आहे हे इतकं पॉवरफुल आहे की त्याच्यामध्ये इतकी हिंमत आहे की ते इन्क्वायरी ही ते थांबवू शकेल, इतकं पॉवरफुल आहे. किंवा त्याच्यावर कुणाचा मोठा हात आहे की कोर्टाने सांगितल्या आदेशानंतर ही त्याची रिपोर्ट येत नाही. मग त्यांनी हे सांगितलेलं आहे की एज फार एज द डिपार्टमेंट इन्क्वायरी बीइंग कंडक्टेड दॅट द इन्क्वायरी इज नाव इन इट्स फायनल स्टेज. मग हे फायनल स्टेजवर जे काही इन्क्वायरी, आणि मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो मी आजपर्यंत हे डॉक्टरला भेटलं नाही, कोण आहे काय आहे. ते मुंबईला राहत होतं, मुंबईला प्रॅक्टिस करत होता, इथे फक्त पगार त्याची निघत होती 2,52,000 रुपये प्रति महिना. किती लोकांची इतकी सॅलरी असेल बिनकामाची 2,52,000 रुपये. तर नाही हे मुंबईला राहत होते. आता त्याचं कनेक्शन आता त्याचं कनेक्शन कुठे मुंबईला होतं का इथे सगळं एक रॅकेट तयार करण्यात आलं होतं. आणि मी जेव्हा रिपोर्ट येईल मी स्पष्टपणे कोर्टाला एक विनंती करणार आहे की जे डीन होतं त्यांच्या जे आहे तर त्यांच्या सॅलरीतून काही पैसे कापण्यात यावे. तिकडच्या जे स्टाफ आहे ते कमीत कमी पगार त्या घेणारा स्टाफ असेल ते क्लर्क का होऊ दे ना, कमीत कमी त्यालाही शिक्षा व्हायला पाहिजे. त्याची 1 वर्षाची 2 वर्षाची 6 महिन्याची त्याचीही पगार कापण्यात यावे. कारण एक नेक्सस आहे. नाहीतर काय मेसेज जाणार आहे समाजामध्ये की इतकं मोठं चिटिंग होऊन हायकोर्टाला गेल्यावरही काही होत नसेल तर हे दुर्दैवच आहे. बस असं मला माहित नाही आहे. माझ्या शहरामध्ये एक भेटला, दुसऱ्या शहरामध्ये असेल तर सांगा, मी पुरावे सहित. डेट सोसायटीचा ऍक्टिव्ह एमपी आहे, हे खरी गोष्ट आहे. आणि मी जेव्हा बोलतो ना आपण ही त्याचा विचार करा की आज जेव्हा मी हे बोललो की सुपर स्पेशालिटी आपण प्रायव्हेट प्लेयर्सला देणार आहे, या शहरातले या जिल्ह्यातले सगळं जे पुढारी आहे ते सगळं हेच म्हणतील नाही ते बरोबर चाललेलं आहे. आपल्याला काही हे आपल्याला आज आपण नाही थांबवले तर येणाऱ्या काळामध्ये गोरगरीब लोकांचं काय हाल होणार हे आपल्याला माहित आहे. आता हे मेडिकलच्या संदर्भात संदर्भातला एक प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणताय की होणारच, असं काही म्हणाले की होणारच आहे. मग हे थांबवण्यासाठी तुम्ही एमपी म्हणून प्रयत्न करणार नाहीत का? आणि दुसरं
तुम्ही परत 4-5 वेळ डेट सोसायटी असं म्हणाले. त्या डेट सोसायटीला जर ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का, जे खरंच गरजू गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी किंवा त्यांना तरी? काय आहे की मी अनेक असे वारंवार विनंती करून मला हे कळलं की लोकांना पटतं की नाही बरोबर बोलत आहे, आपली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी जायला नको होती, पण मी याच्यासोबत यायला तयार नाही आहे. ते तुमचं राजनीतिक काय असू शकतं की नाही, ते एमआयएमचा खासदार आहे, आम्ही त्याच्यासोबत गेलं तर काय परिणाम होते, हे लोकांची जे आहे. मी एक सामान्य औरंगाबादकर म्हणून मी हे मुद्दे उचलले होते. आणि आजही मी तुम्ही जसं सांगितलेलं आहे की लोकांमध्ये मी काय करणार, कारण मला माहित आहे की कोणीही उभे राहणार नाही, कोणीही उभे राहणार नाही, म्हणून मी कोर्टात गेलेलो आहे. मला हे माहित असतं. सोसायटीतल्या अशा ज्या लोक आहेत त्यांना हे खरे प्रश्न मांडायचे, ते अडचणी पुढच्या काळात येऊ नये म्हणून लोकांची मदत करायची, असे अनेक लोक आहेत. वेगवेगळ्या सेक्टरमधले आहेत, कोणी संघटनेचे आहेत, कोणी संस्थांचे आहेत, कोणी पॉलिटिकल पर्सन आहेत. वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज मधले लोक हेल्थ संदर्भात खूप चांगलं काम करत आहेत. दाखवा ना मला. त्यांना म्हणजे हे शिवसेनेचा पेपरमध्ये गट आहे, भाजपचा गट आहे, बरेच कार्यकर्ते घाटीच्या परिसरात फिरतात ना. असे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांना पार्टी सोडून, राजकारण सोडून एकत्र आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार ना? म्हणजे केवळ पत्रकार परिषद घेऊन नाही. हा मुद्दा लोकांसमोर मांडायचा आणि आपल्या सोडून द्यायचा आता मी आपल्या वतीने हात जोडून माझ्या शहरातले सगळे पुढाऱ्यांना हात जोडून विनंती करतो. हे गोरगरिबांचा मुद्दा आहे. तुमचे अनेक कार्यकर्ते घाटीमध्ये वावरत असतात, पण काय असतं की बिल्डिंग कुठे तयार करण्यात येत आहे, 14 कोटी रुपयेमध्ये आपल्याला हे जे डागडुगीसाठी 14 कोटी डीपीडीसी मध्ये आलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही मिळतं का? हे सगळं जे चाललेलं आहे तुम्ही जसं सांगितलेले आहे. आता हात जोडून विनंती करतो की हे डेट सोसायटी मधले काहीतरी हे सिद्ध करण्यासाठी की नाही आमच्यामध्ये प्राण आहे, आम्ही जीवित आहे, आम्ही अन्यायाचा विरोध लढणार आहे, तर तुम्ही आंदोलन उभे करा. मी एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या सोबत यायला तयार आहे, सामान्य नागरिक म्हणून यायला तयार आहे. राजनैतिक पुढारी जे आहे, जे घाटीच्या बोर्डवर आहे, घाटीचा निर्णय जेव्हा होतो काय काय तिथे होणार आहे त्याचा एक बोर्ड सरकार हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमदार लोक आहे, आपले या शहरातले आमदार आहे. हे मुद्दा त्यांनी उचलला पाहिजे होतं. हे तर सगळं गपचूप लपून छपून सगळं चाललेलं आहे ना. त्यांनी हे आवाज उठवायला पाहिजे होतं. म्हणून मला माहित आहे की कोणी येणार नाही, म्हणून मी कोर्टात गेलेलं आहे. आजही काही जीवित लोक असेल तर त्यांनी हे सवाल ये है सर कि नामांतर के खिलाफ एक बड़ा कैंडल मार्च आपने खड़ा किए थे, वो मतलब वो नजरअंदाज नहीं हो सकता. वो कोर्ट में भी इसकी चर्चा होगी कल को जब बात निकलेगी. फिर ये हॉस्पिटल के लिए एक ऐसा जन आंदोलन आप आगे आके क्यों नहीं खड़ा कर सकते? ऐसा कैंडल मार्च दवाखाने के लिए क्यों देखिए, नहीं कर मैं सकते? आज भी बोल रहा हूं कि मैं करने के लिए तैयार हूं, लेकिन आप ये क्यों उम्मीद कर रहे हैं हर मुद्दे के लिए है तो एक ही पॉलिटिकल पार्टी उठेगी और आवाज उठाएगी, एक ही पॉलिटिकल पार्टी का खासदार उठेगा और आवाज उठाएगा करके. हम तो इसको जन आंदोलन अगर बनाने के लिए तैयार है. मैं तो आपसे हाथ जोड़कर विनंती कर रहा हूं, ऐसे सामाजिक संगठन, ऐसे राजनीतिक पक्ष अगर सामने आते हैं और ये कहते हैं कि हम एक आंदोलन इसके खिलाफ हम खड़े करेंगे उसमें, तो आप बोलिए, या तो मेरे नेतृत्व के अंदर आइए या आप अपना नेतृत्व करिएगा उसमें, मैं करने के लिए तैयार हूं. लेकिन हम अगर इसको आप कहेंगे कि नहीं साहब आपने तो वहां पे बैठे थे ना, अब यहाँ पे भी आप बैठो ना करके उसमें, आपण काय हरकत काय बसायला सांगा काय म्हणजे जर पब्लिक इंटरेस्टचा विषय असला चांगला विषय आहे. मैं आपको इसके बावजूद भी बोला हूं कि मैं कोर्ट में जाने के बावजूद भी ये होने वाला है. तो जब मुझे मालूम है कि ये सब होने वाला है घाटी के अंदर, तो मैं तो आपको सिर्फ जगाने की कोशिश कर रहा हूं. अगर आप नहीं जाग रहे हैं तो बेहतर. प्रश्न असा, इतकं का खचून गेलेत, इतकं का खचून गेलेत? कारण त्यांनी जर पुढाकार घेतला तर सगळेजण एकत्र येऊ शकतात असा विश्वास का गमावलाय? कारण काय नेमकं असं वाटतंय का की औरंगाबादच्या नामांतर विरोधातल्या आंदोलनामध्ये तुम्हाला फारसं यश मिळालं नाही म्हणून तुम्ही खचून गेला? जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आपणच आहात, तर मग जिल्ह्याच्या प्रश्नावर आपण का नाही तुम्ही खचून का गेलात? नाही, सर, खचून का गेलात? खचून नाही आपण का मागे? नाही, खचून नाही. मी आपल्याला एक उदाहरण देतो. जेव्हा इथे आपल्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी येणार होती,
सर्व लोकांनी त्याच्या बाबतीत प्रयत्न केले होते, मीही प्रयत्न केलं होतं. पण जेव्हा गपचूप ते युनिव्हर्सिटी पुण्याला हलवण्यात आली होती, तुम्ही स्पोर्ट्स असोसिएशन, सगळं स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षांना विचारा. मी त्यांना पर्सनली फोन केलं होतं, पर्सनली फोन करून रिक्वेस्ट केलं होतं की हे माझ्यासाठी नाही आहे, मी त्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचा फायदा घेणार नाही आहे, पण तुम्ही स्पोर्ट्स असोसिएशन रन करत आहे, तुम्ही पुढे या. सर्वांनी मला हे सांगितलं होतं की नाही साहेब, ते बरोबर नाही झालं, पुण्याला नको जायला पाहिजे होतं. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही आंदोलन का करत नाही, मी तुम्हाला पाठबळ देतो, मी तुमच्या मागे राहतो, आपल्याकडे पालकमंत्री येणार आहे, आपण आंदोलन उभारा. आपल्याला हे दुर्दैव वाटायला पाहिजे. हे स्पोर्ट्समॅन असोसिएशन जितके आहे, कोणता एक असोसिएशन मला दाखवा, तुम्ही दाखवा साहेब, कोणता स्पोर्ट्स असोसिएशन पुढे आला होता त्याच्या बाबतीत आंदोलन करण्यासाठी. मी आंदोलन केलं आणि पोलीस केसेस आमच्यावर रजिस्टर करण्यात आले की का, की आम्ही डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या समोर आंदोलन केले आणि पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. तर ते केस आताही कोर्टामध्ये सुरू आहे. तुम्ही प्रयत्न केला होता का सगळ्या संघटना आवाहन केलं या म्हणून? तुम्ही जे सायकलिंग असोसिएशन असू द्या, ते तुम्ही स्वतः, मी ऑन एअर बोलतो आणि मी असं हे बोलणार नाही आहे, मैं दिल की बात बोलता हूँ, मैं मन की बात नहीं करता हूँ. तो दिल की बात जो बोल रहा हूं मैं, आप स्पोर्ट्स एसोसिएशन से बात करिए, आप स्पोर्ट्स एसोसिएशन से पूछिए कि इम्तियाज जलील ने आपको विनती की थी क्या. और अगर इम्तियाज जलील ने, अगर वो बोले नहीं हमको नहीं की थी, तो स्पोर्ट्स एसोसिएशन की उस कुर्सी के ऊपर बैठे क्यों है कि जब इतनी बड़ी युनिव्हर्सिटी आपके पास से जा रही थी करके. हे आता मेडिकलच्या संदर्भात एक PIL होतं. फक्त एक बेसिक जानकारी आपल्याला दुसऱ्या PIL साठी देतो. हे PIL जे मेडिकलचं आहे, हे मी स्वतः कोर्टामध्ये पार्टी इन पर्सन, माझा लॉ झालेला नाही आहे, मी LLB केलेला नाही आहे, मी स्वतः हायकोर्टासमोर मी एक वकील म्हणून उभे राहतो आणि 2 वर्षापासून मी स्वतः हे केस लढत आहे. हे कुठेही असं हे नाही आहे की एक मेंबर ऑफ पार्लमेंट, एक MP जे लॉ केलेले नाही आहे, ते स्वतः हायकोर्टामध्ये हे बाजू मांडत आहे हॉस्पिटलसाठी. 2 वर्षापासून मी स्वतः एक ऍडव्होकेट म्हणून उभे राहतो आणि मागच्या वेळी 3 दिवसापूर्वी जे झालं होतं, 1.5 तास हायकोर्टांनी, मी धन्यवाद देतो हायकोर्टचे जस्टिस घुगे साहेब असू द्या, जस्टिस गंगापूरवाला साहेब असू द्या, आणि जे चीफ जस्टिस आले होते दीपांकर दत्ता साहेब, त्यांच्या समोर ही 3दा माझी हिअरिंग झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की इतकं मोठे इश्यूज आहे, याच्यामध्ये आपण सर्व महाराष्ट्रात याच्यामध्ये इन्क्लूड करू. तर मला वाटतं की पत्रकारांसाठी ही एक, तुमच्यापैकी एक पत्रकार खासदार झाल्यानंतर काय करू शकतं हे एक उदाहरण. तर दुसरा एक प्रश्नाचं उत्तर एक सेकंड एक प्रश्नाचं उत्तर ऐका ना, ऐका प्रश्न आहे मी सांगतो. जिल्ह्यात तुम्ही सांगा ना मला की आज आपण पत्रकार आहे, मलाही माहीत आहे की आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रांमध्ये अनेक असे एक्झाम्पल्स भेटतील की ज्यांच्यामध्ये इतकी हेच नाही आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ते आपलं ऑपरेशन करण्याची. कुणावरही हे वेळ येऊ देऊ नका. माझी इच्छा आहे, माझी प्रामाणिक इच्छा आहे, कुणावरही हे वेळ येऊ नये. एक खासदार म्हणून मला कधीही घाटीला जाण्याची वेळ पडणार नाही, कारण खासदारांसाठी देशातले जे सगळे चांगले हॉस्पिटल्स आहेत, देशातले ते सगळे हॉस्पिटल्स आमच्या खासदारांसाठी आहेत. पण ज्या लोकांनी मला खासदार केलेलं आहे त्यांच्या बाबतीत कोणीतरी विचार करायला पाहिजे ना. आज आपण जे मला प्रश्न विचारतो ते, आता तुम्ही हे सांगा की आज कुणाचीही नोकरीची भरोसा नाही आहे. मी डॉक्टरांना विचारलं, हे एक्सपर्ट डॉक्टर्सला, की आपण स्कीममध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करता येईल ना, तर त्यांनी मला आकडे सांगितलेले आहे की स्कीम असूनही सुद्धा आपल्याला किडनी ट्रान्सप्लांट करायचे असेल, आपल्याला काही दुसरे ऑपरेशन्स करायला असेल तर किती पैसे लागतात. ते डॉक्टरांनी मला सांगितलेलं दिले की मतलब त्यांच्या स्वतःच्या खिशातून 4-4, 5-5 लाख रुपये पेशंट्सला स्कीममध्ये असून सुद्धा 18 लाख 20 लाख रुपये पैसे लागतात किडनीचा आणि काय काय ते त्यांनी सगळे डिटेल्स दिलेले आहे मला. तर ते 4 लाख 5 लाख रुपये एक गरीब माणूस कुठून आणणार आहे. तर माझा प्रयत्न जे आहे ते रस्त्यावर नाही तर कोर्टात,
सर, आणि PI ते रिझल्ट मिळत आहे. मला अभिमान आहे की मी जितकं प्रयत्न केलेले आहे. माझा पहिला जे PIL होता की मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकाचा विरोध केला होता. बीड अंबेजोगाई होऊन मला इतकं शिव्या देणारे फोन येत होते, इतकं घाणेरड्या लेव्हलवर जाऊन लोक शिव्या देत होते मला की तू आमच्या साहेबांचा विरोध करत आहे, त्यांच्या स्मारकाचा विरोध करत आहे. मग मी PIL जेव्हा फाईल केलं आणि कोर्टाला सांगितलं की तिथे स्मारकच्या ऐवजी तिथे हॉस्पिटल बांधा. आज आपला सर्वांना अभिमान व्हायला पाहिजे की त्या PIL मुळे आज 400 बेडच्या हॉस्पिटलचं काम त्या जालना रोडवर सुरू आहे. जिथे मला सांगण्यात आलं होतं की अरे तुम्ही MIMचे आहे, तुम्ही भाजपचा विरोध करत आहे, इतके मोठे. हो, मलाही माहित आहे की गोपीनाथ मुंडे साहेब सारखा लोकनेता महाराष्ट्रामध्ये कोणीही नाही आहे. इतका मोठा नेता होता. त्याच्यानंतर जेव्हा हॉस्पिटलचं काम सुरू झालं, मग इम्तियाज अलीने राजनीती न बघता मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं की त्या हॉस्पिटलचं नाव आता तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ठेवा. मी हे नाही सांगितलं की मी PIL फाईल केली होती, यांचं नाव ठेवा, त्यांचं नाव ठेवा. कारण मी नावाच्या भानगडीत पडत नाही. ज्यांना काही दाखवायचं नसतं तर ते नावाच्या मागे पडतात की हे नाव बदलायचं, ते नाव त्याला ठेवायचं, ते नाव त्याला ठेवायचं आहे. तर हे एक मेडिकलच्या संदर्भात होता. आपले प्रश्न असतील तर ज्यांना थांबायचे असेल तर त्यांनी थांबा. दुसरा एक जे PIL आम्ही फाईल केलेला आहे त्याचं फक्त एक बेसिक जानकारी मी देतो. आणि हे जे PIL आहे आमचे मित्र जे ॲडव्होकेट प्रसाद देवीदास जरारे, हे माझ्या वतीने हे PIL ही मी फाईल केलेलं आहे. पण हे मॅटर जे आहे ते आपले प्रसाद जरारे साहेब फाईट करणार आहे. आणि मी हे कोणता मुद्दा उचललेला आहे आपल्यालाही माहित आहे की आज सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचाऱ्यांना घेण्यात येत आहे. म्हणजे त्याची जबाबदारी महानगरपालिकेची नाही, घाटीची नाही, MSEBची नाही, कोणाची नाही आहे. एक ठेकेदार आपल्या जवळच्या नेमायचं, त्याचा आपण पार्टनर व्हायचं. मग सरकारी डिपार्टमेंट करून त्या कर्मचाऱ्याच्या नावाने 20,000 रुपये पगार द्यायचं. ते कॉन्ट्रॅक्टर बिचारा कर्मचारी 30 दिवस काम करतो, मग पगार किती द्यायचा तर 12,000 रुपये. 8,000 कुठे तर काही आपल्याला माहित नाही आहे. मग कर्मचारी गेला ठेकेदाराकडे की माझी तर पगार 20,000 रुपये हे डिपार्टमेंट करून येतं, तुम्हाला 12,000 कसा. तर ते उत्तर काय मिळायचं की नाही, आता उद्यापासून तू ये नको, तुला खूप माज आली. मग हे बिचारा कर्मचारी त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडे जातो की साहेब माझी पगार 20,000 रुपये आहे, फक्त मला 12,000 रुपये. ते काय म्हणतो, आमचं काही देणं घेणं नाही, तू आमच्या रेकॉर्डवरच नाही आहे, तू ठेकेदाराला जाऊन विचारा. आणि ते बिचारा कर्मचारी अनेक वर्षापासून 8-10 वर्षापासून हे कर्मचारीचा कशा त्रास होत आहे. PF भरलं का तर नाही, ESIC भरलं का तर नाही, आणि कोणीही विचारायला तयार नाही. मग मी हे सगळं डिपार्टमेंट्सला पत्र पाठवलो, मी PF कमिशनरला भेटलो, मी लेबर कमिशनरला भेटलो. मी म्हटलं आपली जबाबदारी काय आहे, हे कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. मी म्युन्सिपल कमिशनरला भेटलो की तुम्ही हे सांगू शकत नाही कर्मचाऱ्यांना की हे आमची जबाबदारी नाही आहे. कारण लेबर ऍक्ट प्रमाणे द प्रिन्सिपल एम्प्लॉयर जे आहे त्याची जबाबदारी असतं की हे ठेकेदार त्या कर्मचाऱ्याचा PF, ESIC, मेडिकल, इन्शुरन्स हे सगळं भरत का नाही भरत आहे. पण कोणीही विचारायला तयार नाही आहे. उदाहरण दिलं तर महानगरपालिकेमध्ये दर महिन्याला 6 कोटी रुपयाचं बिल निघतं त्या ठेकेदाराचं. मग एकदाही महानगरपालिकेने विचारलं का की ते 6 कोटी रुपये महिन्याला जे जात आहे त्याचं PF ते भरत आहे का. मग मी इतकं सारे डॉक्युमेंट्स तयार केले. अनेक लोक, आम्ही एक आंदोलनही उभं केलं होतं डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या समोर, एक कंत्राटी कामगारांच्या, आणि सगळीकडे हे सुरू आहे. मग हे सगळं डिटेल्स आम्ही काढलं. आणि ते आता प्रसाद जरारे साहेब आपल्याला थोडी माहिती त्याच्या बाबतीत देते. नाही, एक सेकंड, हे कोणकोणते डिपार्टमेंट्स आहे हे एक मिनिटाचं 2 मिनिट एक सेकंड. या PIL मध्ये जे आहे जितके पण औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय कार्यालय आहे, डिव्हिजनल कमिशनरेट, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, त्याच्यानंतर औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन, औरंगाबाद स्मार्ट सिटी, BSNL, सिडको, त्यानंतर EPFO ऑफिस, त्याच्यानंतर केंद्र शासनाचे पण काही जे लेबर डिपार्टमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं लेबर डिपार्टमेंट, यांना पार्टी करण्यात आलं आहे.
आणि गेल्या 2 वर्षामध्ये या रिस्पेक्टिव्ह ऑफिसेसमध्ये ज्यांनी या सगळ्या गोष्टी मॉनिटर करायचं त्याच्यामध्ये जो काही करस्पॉन्डन्स खासदार साहेबांनी त्यांच्याशी केलेला आहे त्यामध्ये जे प्रिन्सिपल एम्प्लॉयर्स आहे औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन वेगवेगळ्या नगर परिषद या क्रॉनिक डिफॉल्टर्स आहे असं त्यांनी रेकॉर्डवर दिलेलं आहे आणि त्या पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईजचे जे काही मॉनिटरी बेनिफिट्स आहे ते मॉनिटरी बेनिफिट्स पे करण्यापासून ते वारंवार त्यांची दिरंगाई झालेली आहे असं रेकॉर्डवर आलेलं आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टासमोर आपण मांडलेल्या होत्या आणि त्या व्यतिरिक्त गेल्या 2 वर्षामध्ये जो काही पाठपुरावा आपण संबंधित कार्यालयात जो केलेला होता तो पण कोर्टासमोर ठेवलेला होता आणि कोर्टाने याच्यामध्ये एक पब्लिक कॉज इन्व्हॉल्ड आहे डिफरंट लेबर लॉज ESIC पीएफचे जे व्हायलेशन आहे याच्या संदर्भात नोंद घेऊन संबंधित सगळ्या कार्यालयांना नोटीस काढली 18 डिपार्टमेंट आहेत सगळे 18 डिपार्टमेंट्सला हे सगळं करण्यात आलेलं आहे एक सवाल है इतना आइसोलेट आपको किया जा रहा है ऐसा कहना है लोग डर रहे हैं शिकायत इस बात की है कि मतलब लोगों के अंदर देखिए अगर यही इशू अगर पूना में अगर हुआ होता तो पूना में एक सोसाइटी जो सोशल कॉज के लिए लोग लड़ते हैं वो खड़े रह के पूना में एक सड़क भी बनती है तो लोग खड़े रहते हैं कि डामर बराबर डाल रहा है कि नहीं सीमेंट बराबर डाल रहा है कि नहीं करके हमारे पास वो जो अवेयरनेस थी एक सोशल स्ट्रक्चर हुआ करता था लोगों के हित के लिए जो लोग लड़ते थे वो कहीं पर भी नजर नहीं आ रही है इसका मतलब ये नहीं है कि इम्तियाज जलील बिल्कुल अलग हो गया है पूरा शहर अलग हो गया है करके मैं आज भी ये कर रहा हूँ कि लोग मानते हैं कि जो हो रहा है कुछ गलत हो रहा है लेकिन ओपन में आने के लिए तैयार नहीं है तो मैं ओपन में आके तो ये लड़ रहा हूँ और अगर मुझे रोड के ऊपर सपोर्ट मिलेगा तो मुझे कोर्ट के अंदर जाने की जरूरत नहीं है रोड के ऊपर लोग आ नहीं रहे हैं मैं अकेले अगर निकालूंगा तो इसके ऊपर पॉलिटिकल ते MIM वाले आहे ते भारतीय जनता पार्टी इतकं चांगलं काम करत आहे प्रायव्हेट PPP मॉडेलवर आपण हॉस्पिटल रन करणार आहे मग असं स्टेटमेंट निघणार आहे हे लोकांचे इश्यूज आहे लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग व्हायला पाहिजे लोकांचं पार्टिसिपेशन व्हायला पाहिजे म्हणून मी लोकांना विनंती करत आहे आजही लोक रस्त्यावर येण्यास तयार असेल तर मी रस्त्याची लढाई मोठी करू शकतो अच्छा हे PPP मॉडेल्स जे आहे तुम्ही म्हणता की ते होणारच आहे तर ते इतकं तुम्ही कॉन्फिडंट आहात होणारच आहे तर काय लेवलला इन्व्हॉल्वमेंट्स आहेत आणि कोणाचे इन्व्हॉल्वमेंट्स मी आहेत स्पष्टपणे सांगितलेले आहे की जे आज लपून छपून जे सगळं सुरू आहे PPP मॉडेलसाठी आणि फक्त याच्यासाठी हे औरंगाबाद गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या बाबतीत जे सुरू आहे 3 जे हॉस्पिटल्स आहे जे विदर्भामध्ये येतं त्याच्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट एकही आलेला नाही आहे फक्त आमच्याकडे का 6 लोकांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखवलेले आहे कारण हे मोठा हॉस्पिटल आहे 14-15 जिल्ह्याला कव्हर करतो मग इथे येणारे जे लोक आहेत त्यांना आपण जे सर्व्हिसेस MRI साठी आपण काहीतरी पैसे घेतो 700 रुपये 1800 रुपये जे काही होतो तर ते चार्जेस जे आहे ते प्रायव्हेट प्लेयर्स घेणार आहेत मग प्रश्न हे होतो की सुपर स्पेशालिटी बिल्डिंग आपण तयार केलेली आहे 150 कोटी रुपये सरकारचे डॉक्टरांची पगार सरकार देणार कोट्यवधी रुपयांचे 30 कोटी रुपयाचे इक्विपमेंट्स आता केंद्र सरकारने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला पाठवलेले आहे ते सगळं सरकारचे आणि चालवणारा कोण प्रॉफिट मेकिंग तर एक प्रायव्हेट प्लेयर जे कोणी असणार आहे तर मंत्रीचा कोणी जवळचा असणार आहे मतलब तुम्हारा जो 6 प्राइवेट प्लेयर्स है ना आप बताएं देखिए मेरे पास अभी प्रायव्हेट प्लेअरला द्यायचं तर सरकारी हॉस्पिटल बांधलं जो 6 प्लेयर्स है ना सर आप बताएं सर मेरे पास अभी तक उसके मैंने हाई कोर्ट को ये बताया हूँ कि सर ये पूरा है तो ये जो मीटिंग ली गई थी वहां पे सुपर स्पेशलिटी के ताल्लुक से मैंने ये हाई कोर्ट के अंदर बोला हूँ कि ये सिर्फ वैकेंसीज के बारे में नहीं थी ये खामोशी में और उस ऑर्डर के अंदर आप पढ़ेंगे कॉपी जो ऑर्डर दिया हुआ है उसके अंदर क्लियर स्पेसिफिक मेंशन किया हुआ है कि he has expressed his apprehension मैंने ये एप्रीहेंशन किया हूँ कि ये एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट है तो खामोशी में बुलाए गए हैं तब है तो कोर्ट ने बोला AGP को कि गवर्नमेंट के पास से पूरे इंस्ट्रक्शंस लो कि ये किसको दे रहे हैं और व्हॉट टर्म्स अँड कंडिशन दे रहे कोर्टाने मला विचारलं काय कंडिशन मला माहित नाही आहे कारण हे सगळं
लपून छुपून हे सुरू आहे. आपल्याला इतकं मोठं कोण आहे ते त्याचे नाव त्यांनी उघडले नाही. आपल्या जिल्ह्यात ते कोर्टाला नाही मला माहित नाही. ते कोर्टाने एजीपीला सांगितलं तुम्ही आम्हाला डिटेल्स पाठवा. माझ्याकडे नाव आलेले नाही आहे. जेव्हा येतील नक्की मी पत्रकार परिषद नाही तर कमीत कमी माझ्या ट्विटरवर सांगू की हे सरकारी पैशातून हे पैसे कमावण्यासाठी कशा येत आहे. आणि 100% सांगतो की याच्यामध्ये इकडचे भाजपचे मोठे नेते असतील किंवा मंत्र्यांच्या काही जवळच्या लोक असतील जे याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहे. कारण त्यांना माहित आहे की या औरंगाबादमध्ये आपल्याला कोणीही विरोध करणार नाही, करू शकत नाही. लोकप्रतिनिधीही विरोध करू शकत नाही. कारण त्यांचा इंटरेस्ट हॉस्पिटल चालवण्यामध्ये नाही आहे. 150 कोटी रुपये कोणाला ठेका दिलेला आहे, कोणाच्याकडे गेलेला आहे, याच्यामध्ये सगळं आहे. आता काही ये PI